नमस्कार मित्रांनो, मी संभाजी अच्युतराव पाटील, ॲडव्होकेट आणि सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक सातारा. आपल्याला पुन्हा एकदा मी पोलीस तपास प्रक्रियेबद्दल या व्हिडिओ व्याख्यानाद्वारे माहिती देऊ इच्छितो. विशेषतः भारतामधील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा तपास अधिकारी यांना जे वेगवेगळ्या अपराधांचे तपास करावे लागतात, त्या तपासाची जास्तीत जास्त प्रक्रिया ही फौजदारी प्रक्रिया संहिता आणि काही विशिष्ट कायद्यातील विशिष्ट तरतुदी यावरती आधारित आहे. या अनुषंगाने मी आणि माझे गुरुवर्य सहाय्यक संचालक सरकारी व सरकारी अभियोक्ता श्री अप्पासाहेब लोखंडे साहेब यांनी गेली 4 ते 5 महिने अतिशय अभ्यासपूर्वक असं नोट्स स्वरूपामधील पोलीस तपासाची कायदेशीर प्रक्रिया हे पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. ते काही वाचकांपर्यंत पोहोचलेले आहेच, परंतु लॉकडाऊन नंतर आम्हाला सर्व वाचकापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून या व्याख्यानाच्या मालिकेद्वारे मी आपल्याला या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छितो आणि संपूर्ण पोलीस तपास ही प्रक्रिया कशी चालते, कशा पद्धतीने पोलिसांनी काम केलं पाहिजे हे याद्वारे स्पष्ट करू इच्छितो. प्रथमतः पोलीस तपास म्हणजे काय हे आपण पाहूया. पोलीस तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशन या शब्दाची व्याख्या फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड मधील कलम 2 मधील कंसात H मध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की पोलीस तपास या प्रक्रियेमध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेमधील अनेक बाबींचा, अनेक प्रक्रियांचा समावेश होतो आणि पोलीस अधिकाऱ्याने किंवा तपास अधिकाऱ्याने पुरावा संकलित करण्यासाठी व अपराधामधील सत्य शोधून काढण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या आधारे केलेली कार्यवाही म्हणजेच पोलीस तपास होय. यामध्ये ही प्रक्रिया सुरुवातीला आपल्याला अतिशय क्लिष्ट, गुंतागुंतीची आणि थोडीशी संभ्रमात टाकणारी असे वाटते, परंतु आम्ही या व्याख्यानामधून आपल्या ज्या काही शंका असतील त्या सुद्धा आम्ही त्यानंतर स्पष्ट करणार आहोत. तर आता आपण फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कोणत्या कलमानुसार कोणत्या प्रकारची कार्यवाही केली जाते हे आपण पाहूया. प्रथमतः आपण याबरोबरच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणजे कोण, म्हणजेच ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणजे कोण या शब्दाची व्याख्या पाहूया. कारण या फौजदारी प्रक्रिया संहित्यामधील कलम 2 कंसात O मध्ये या पदाची व्याख्या देण्यात आलेली आहे. कारण हे पद अतिशय महत्वाचं आहे आणि कायदेशीर जबाबदारी अशी निश्चित केलेलं पद असल्यामुळे त्यामध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासनाने किंवा सक्षम प्राधिकारी यांनी नियुक्त केलेल्या कोणताही पोलीस अधिकारी की ज्याची नियुक्ती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून केलेली आहे आणि ते जेव्हा पोलीस ठाण्याच्या इमारतीमधून गैरहजर असतील किंवा अन्य काही कारणास्तव ते काम करू शकत नसतील, तेव्हा ते त्या पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये जो कोणी नजीकचा वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर असेल तो त्यावेळी त्या कालावधीसाठी तो पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून आपोआपच त्याची कर्तव्ये बजावू शकतो. तथापि त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी एका वेगळ्या अधिकाऱ्याची पुन्हा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक केल्यास त्या अधिकाऱ्याला ते सर्व अधिकार प्राप्त होतात. आपल्याला यासोबतच मी आणखीन एक बाब स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 157 कंसात A यामध्ये नमूद केले आहे की एखादा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जर रजेवर गेला असेल किंवा तो गैरहजर असेल किंवा अन्य कारणाने काम करू शकत नसेल, तात्पुरता म्हणजे अगदी 1 दिवस किंवा 24 तासाठी नेमला असेल
तरी सुद्धा या 157A प्रमाणे त्याला संपूर्ण अधिकार प्राप्त होतात आणि त्याला पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पदाची कर्तव्ये, जबाबदारी आणि त्यासोबतच अधिकार प्राप्त होतात, हे कृपया विसरू नये. त्यानंतर आपण पोलीस ठाणे या शब्दाची पण व्याख्या पाहूया. कारण पोलीस ठाणे या शब्दाची व्याख्या सुद्धा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2S मध्ये दिलेली आहे. यामध्ये राज्य शासनाने एखाद्या अधिसूचनेद्वारे प्रकाशित केलेली किंवा प्रसिद्ध केलेली जी कार्यक्षेत्राची हद्द असेल, गावांचा उल्लेख केलेला असेल आणि त्या संपूर्ण कार्यक्षेत्राचा समावेश पोलीस ठाणे या संज्ञेमध्ये होतो. मग ती पोलीस ठाण्याची इमारत, त्यासोबतचा परिसर आणि संपूर्ण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या कार्यक्षेत्राचा समावेश यामध्ये होतो. याशिवाय काही ठिकाणी दूरक्षेत्र म्हणून राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे त्यांची निश्चिती केलेली असते. या दूरक्षेत्रांचा सुद्धा समावेश पोलीस ठाण्यामध्ये होतो. यानंतर आपण पाहूया पोलीस स्टेशनमधील आपल्याकडे येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अपराधाच्या तक्रारी. यामध्ये विशेषतः दखलपात्र अपराध आणि अदखलपात्र अपराध याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल होतात. यामधील पहिला भाग म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154 अन्वये आपण दखलपात्र स्वरूपाची आपण अपराधाची खबर घेतो आणि त्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट किंवा अपराध नोंद करून त्याला प्रथम खबर नोंद क्रमांक देऊन त्या ठिकाणी विहित नमुन्यामध्ये त्याची नोंद करतो. त्याबरोबरच बऱ्याच वेळेला अनेक लोकांना असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट दिली, तर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली कंप्लेंट किंवा तक्रार ही कंप्लेंट नसते. ती एकतर अदखलपात्र अपराधाची खबर असते किंवा दखलपात्र अपराधाची खबर असते, हे कृपया लक्षात घ्या. नेहमी कंप्लेंट म्हणजे काय, तक्रार म्हणजे काय या शब्दाची व्याख्या सुद्धा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2(d) मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की न्यायालयामध्ये मग दखलपात्र अपराधाची असो किंवा अदखलपात्र अपराधाची असो दिलेली तक्रार की ज्याबाबत न्यायालयाने दखल घ्यावी अशी केलेली विनंती ती म्हणजे तक्रार होय. त्याला इंग्लिशमध्ये कंप्लेंट म्हणायचं. आणि पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली जी अपराधाची खबर आहे त्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं संबोधलं जातं. आता आपण त्याबरोबरच ही बाब पाहूया की अपराध म्हणजे काय. एखाद्या प्रचलित कायद्यानुसार जी कृती प्रतिबंधित केली आहे किंवा अपराध म्हणून व्यक्त केलेली आहे किंवा जी कृती न करण्यामुळे किंवा वर्ज्य केल्यामुळे जो अपराध होऊ शकतो व ज्यासाठी दंड किंवा शिक्षा आहे याला अपराध असे संबोधण्यात यावे. त्याशिवाय पोलीस रिपोर्ट म्हणजे काय. पोलीस रिपोर्ट म्हणजे पोलीस तपासाचा अंतिम अहवाल. मग हा अंतिम अहवाल या शब्दाची व्याख्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2(r) मध्ये देण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी कोणत्याही दखलपात्र अपराधाची तपासाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे काही तपास अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे अंतिम निष्कर्ष असतील ते अंतिम निष्कर्ष एका लेखी अहवालाद्वारे न्यायालयात सादर केले जातात. याला पोलीस रिपोर्ट असे संबोधले जाते. काही वेळेला यासाठी आपण चार्जशीट म्हणतो, काही वेळेला अ फायनल रिपोर्ट म्हणतो, ब फायनल रिपोर्ट म्हणतो किंवा सी फायनल रिपोर्ट म्हणतो किंवा NC फायनल रिपोर्ट म्हणतो. अशा स्वरूपाची वर्गवारी म्हणजे पोलीस रिपोर्ट होय. त्यासोबतच दखलपात्र अपराध म्हणजे काय आणि अदखलपात्र अपराध म्हणजे काय हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. विशेषतः जामीनपात्र अपराध म्हणजे काय आणि अजामीनपात्र अपराध म्हणजे काय याबाबतची सुद्धा आपल्याला व्याख्या या फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये दिलेली आहे.
त्यासाठी परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 हे आपण पाहिले पाहिजे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2C नुसार कोणत्याही प्रकारच्या दखलपात्र अपराध व दखलपात्र केसेस की ज्यामध्ये पोलिसांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास करता येतो, न्यायालयाच्या परवानगीशिवाय किंवा न्यायालयाकडून वॉरंट मिळण्याशिवाय एखाद्या व्यक्तीला अपराधामध्ये अटक करता येते, त्याला दखलपात्र अपराध असे संबोधण्यात येते किंवा दखलपात्र केस. आता आपण 2006 पासून फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये आणि 2013 मध्ये झालेले अनेक सुधारणा आणि त्यांचा समावेश कशा पद्धतीनं तो आपल्यावरती बंधनकारक आहे ते आपण पाहूया. विशेषतः या पहिल्या व्याख्यानामध्ये आपण दखलपात्र अपराधांची खबर व पोलीस तपासाच्या अनुषंगाने पोलिसांचे अधिकार हे फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरण क्रमांक 12 म्हणजे चॅप्टर 12 मधील कलम 154 ते 173 मध्ये समाविष्ट केलेले आहे. त्याचा दुसरा भाग 174 ते 176 मध्ये देण्यात आलेला आहे. सुरुवातीला आपण पोलीस तपासाची सुरुवात कशी होते हे आपण पाहूया. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 154(1) मधील दिलेल्या बाबीनुसार किंवा खबरीनुसार या तपासाची सुरुवात होते. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) अन्वये प्राप्त झालेल्या न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या प्रथम वर्दी तक्रारी अहवालावरून सुद्धा तपासाची सुरुवात होते. पोलीस तपास कसा सुरू होतो? व एखाद्या दखलपात्र अपराधाची प्रत्येक खबर ही मी काय म्हणतोय ते, एखाद्या दखलपात्र अपराधाची प्रत्येक खबर ही पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रथमतः दिली जाते किंवा दिली पाहिजे आणि त्या खबरेबाबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी ती खबर एकतर स्वतः लिहून घ्यावी, अन्यथा आपल्या अधिपत्याखाली दुय्यम अधिकाऱ्याकडून ती लिहून घ्यावी आणि ती दखलपात्र स्वरूपाच्या अपराधाची खबर असल्याची खात्री झाल्यानंतर ती खबर पुन्हा खबर देणाऱ्या व्यक्तीस वाचून दाखविली पाहिजे. या ठिकाणी ती खबर देणारी व्यक्ती कितीही सुशिक्षित असली तरी सुद्धा त्यांना वाचून दाखवण्याची जबाबदारी ही पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या दुय्यम पोलीस अधिकारी यांची आहे, हे कृपया लक्षात घ्या. त्यानंतर आपण त्या ज्या ठाणे अंमलदार यांनी किंवा ठाणे प्रभारी अधिकारी यांनी तक्रार लिहून घेतली त्यांनी स्वतः सही केली पाहिजे. त्याबरोबर खबर देणाऱ्या व्यक्तीने सुद्धा त्या खबरेवर सही केली पाहिजे आणि सही करता येत नसेल तर त्याचा निशाणी अंगठा आणि त्या निशाणी अंगठ्याबाबतची जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण केली पाहिजे. त्याबरोबरच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 154(1) नंतर ती खबर विहित नमुन्यामध्ये नोंदवल्यानंतर त्याची एक प्रत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154(2) अन्वये संबंधित खबर देणाऱ्या व्यक्तीस तात्काळ फोर्थविथ हा शब्द आहे दिली पाहिजे. ती प्रत मोफत दिली पाहिजे आणि तशी नोंद पुन्हा त्या विहित पुस्तकामध्ये केली पाहिजे. खबर देणाऱ्या व्यक्तीस ती प्रत देण्यात आली आहे. त्यानंतर जर काय या ठिकाणी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दखलपात्र अपराधाची खबर घेतली नसेल, नोंद केली नसेल, तर व्यथित झालेल्या अशा व्यक्तीने आपली अशा दखलपात्र अपराधाची खबर थोडक्यात सारांश स्वरूपाने पोलीस अधीक्षक यांना किंवा शहरी भागामध्ये आयुक्तालयात पोलीस उपायुक्त यांना पोस्टाने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पाठवावी, ज्यावरून स्वतः पोलीस अधीक्षक किंवा त्यांच्या अधिपत्याखाली दुय्यम अधिकारी किंवा पोलीस उपायुक्त हे या अपराधाची नोंद करतील
आणि तपासाबाबतचे योग्य ते निर्देश आपल्या दुय्यम अधिकाऱ्याला देऊ शकते. आता या 154 मधल्या वेगवेगळ्या आपण तरतुदी पाहूया. विशेषतः 3/2/2013 दिल्लीच्या निर्भया घटनेनंतर किंवा दुर्घटनेनंतर जे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154(1) मध्ये बदल करण्यात आलेले आहेत, ते बदल आपल्याला गेल्या 7 वर्षामध्ये खूप माहीत आहेत. तरी परंतु त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या दुरुस्ती या आपण वाचल्या पाहिजे. यामधील तरतुदीनुसार काही विशिष्ट अपराधाची खबर ही महिला पोलीस अधिकारी किंवा महिला शासकीय अधिकारी यांनी नोंद करण्याचे अधिकार या 3/2/2013 दुरुस्तीनुसार देण्यात आले आहेत. विशेषतः भारतीय दंड संहिता कलम 326A, 326B, त्यानंतर 354, 354A, B, C, D, 376, 376(1), 376(2)(3), त्यानंतर 376A, 376AB, 376B, 376C, 376D, 376DA, 376DB, 376E व 509 म्हणजे महिलांच्यावर झालेल्या विविध अत्याचाराच्या, मग लैंगिक अत्याचार असतील, तिच्या लैंगिक छळ असेल, ऍसिड हल्ला असेल, ऍसिड हल्ल्याचा प्रयत्न असेल, विनयभंग असेल, याबाबतची तक्रार ही महिला पोलीस अधिकारी यांनी घेतली पाहिजे किंवा त्या नसतील तर महिला शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की महिला पोलीस शिपाई ह्या मुंबई पोलीस अधिनियम किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील तरतुदीनुसार या महिला पोलीस अधिकारी आहेत, कनिष्ठ दर्जाच्या, परंतु त्या महिला पोलीस अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा ही खबर लिहून घेण्याचे अधिकार या कायद्यानुसार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण एक विशिष्ट अपराधाची खबर पाहूया. ऍसिड हल्ला आणि ऍसिड हल्ल्याचा प्रयत्न सोडून म्हणजे मी या अपराधाशिवाय इतर जे अपराध आहेत, विनयभंगाचे किंवा आपल्या लैंगिक अत्याचाराचे किंवा विनयभंगाचे, हे अपराध जर एखाद्या मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अशा असमर्थ आणि पीडित महिलेच्या विरुद्ध घडला असेल, तर अशा अपराधाचा प्रयत्न जरी झाला असेल तरी सुद्धा अशा संबंधित महिलेच्या निवासस्थानी जाऊन तिची अशी खबर घेतली पाहिजे किंवा तिचे इच्छेनुसार जवळच्या किंवा सोयीच्या ठिकाणी इंटरप्रिटरच्या माध्यमातून, इंटरप्रिटर हा शब्द मी जसा आहे तसा वापरत आहे, किंवा स्पेशल एज्युकेटर यांचे समक्ष ती खबर लिखित केली पाहिजे. ही खबर सुद्धा महिला पोलीस अधिकारी किंवा महिला शासकीय अधिकारी यांनीच लिखित केली पाहिजे. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी यांनी पीडित महिलेचा जबाब या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164(5) अन्वये लवकरात लवकर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे मार्फत नोंदविला पाहिजे. त्याशिवाय बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे संरक्षण करणारा अधिनियम 2012चा कलम 19(1) अन्वये बालकांसंबंधी जर लैंगिक अपराध झाला असल्यास, तर तसा प्रयत्न जरी झाला असल्यास त्या अपराधाची संबंधित खबर ही देण्याची जबाबदारी ही संबंधित अपराध झालेल्या व्यक्तीने, बालकाने दिली असल्यास त्याबाबतची तक्रार ही स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट किंवा संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्याकडे दिली पाहिजे. प्रथमतः अशा खबरीची स्टेशन डायरी एंट्री नंबर नोंद करावी. या ठिकाणी 154(1) या खालील अपराध क्रमांक नोंद होण्यापूर्वी स्टेशन डायरी एंट्री नंबर अशा खबरीला दिला
कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच या बाल संरक्षण अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या संरक्षण कायद्याच्या कलम 19(3) अन्वये अशी खबर बालकाने दिली असेल तर ती लिहून घेतेवेळी बालकास म्हणजे त्या संबंधित बालकास समजेल अशा पद्धतीने ती लिहून घेतली पाहिजे. आणि याच अधिनियमाच्या कलम 19(4) अन्वये जेव्हा अशी खबर लिहून घेतली असेल तेव्हा त्यामधील आशय त्या बालकास समजत नसेल अशा वेळी ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेटर यांच्या माध्यमातून ती खबर नोंदवली पाहिजे. याबाबत माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला या 2 महत्वाच्या कायद्यातील तरतुदी स्पष्ट झाल्या असतील. आता एक आणखी महत्वाचा कायदा आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989चा आणि 2016चा सुधारणा कायदा. यामधील कलम 4(2) अन्वये या कायद्याखालील अपराधाची खबर ही संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी अशी खबर देणाऱ्यास ती खबर प्रथमतः स्वतः वाचून दाखवावी आणि ती वाचून दाखविल्यानंतर ती खबर बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर मगच त्या खबर देणाऱ्या व्यक्तीची सही घ्यावी. अन्यथा आपल्या संबंधित अधिकारी यांना या कायद्याच्या कलम 4 मधील तरतुदीनुसार प्रशासकीय चौकशीस व कायदेशीर कार्यवाहीस पात्र होऊ शकेल याची नोंद आपण घ्यावी. त्यामुळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी या कायद्याखालील खबर घेण्याची जबाबदारी पुन्हा एकदा निश्चितपणाने पडताळून पाहावी. त्याशिवाय माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश शासन क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक 68/2008 मध्ये दिनांक 12 नोव्हेंबर 2013 व 5 मार्च 2014 यामधील वेळोवेळी दिलेल्या निर्णयामधील जे निर्देश आहेत, जे प्रथम खबर नोंद करण्यासंबंधात त्याचे निश्चितपणाने अवलोकन करावे, पालन करावे. या अनुषंगाने माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयातून या न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ देऊन एक परिपत्रक सुद्धा सर्व जिल्ह्याला, सर्व आयुक्तालयांना अंमलबजावणीसाठी पाठविले आहे व त्याप्रमाणे अंमलबजावणी होत आहे. तथापि काही वेळा विस्मरण झाल्यामुळे आपल्याला पुन्हा आठवण करून द्यावी वाटते की या न्यायालय निर्णयाच्या निर्देशांचा भंग झाल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध 3 प्रकारच्या कारवाया होऊ शकतात. एक कायदेशीर कारवाई म्हणजे गुन्हा नोंद होऊ शकतो 166 मधील, किंवा 166 म्हणजे भारतीय दंडसंहिता कलम 166, किंवा विभागीय किंवा खात्याअंतर्गत चौकशी होऊ शकते, किंवा न्यायालयाचा अवमान झाल्याबद्दल सुद्धा कार्य होऊ शकते. हे कृपया आपण विचारात घ्या. आपल्या संबंधित दुय्यम अधिकाऱ्यांना ही आठवण करून द्या. विशेषतः या न्याय निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 111 यामधील 2 पानाच्या या परिच्छेदामध्ये संपूर्ण सारांश आणि निर्देश स्पष्ट केलेले आहेत. त्याचे पालन कृपया करावे. विशेषतः यामध्ये मी थोडक्यात सांगतो, जी खबर दखलपात्र अपराधासंबंधातील आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत असेल तर ती खबर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154(1) अन्वये ती खबर नोंद करणे हे पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक चौकशी करता येणार नाही. तथापि प्रथम खबरीवरून प्रथमदर्शनी दखलपात्र अपराध घडला असल्याचे दिसून येत नसेल व प्राथमिक चौकशी करण्याची गरज दर्शवित असेल तर फक्त सदर खबरीवरून दखलपात्र अपराध घडला असल्याचे निष्पन्न होत आहे अगर कसे हे समजण्यासाठी सदर प्रकरणात
प्राथमिक चौकशी करता येईल. सदर प्राथमिक चौकशीमधून दखलपात्र अपराध घडल्याचे किंवा घडला असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या प्रकरणात प्रथम वर्दी अहवाल म्हणजेच अपराध नोंद केला पाहिजे. प्राथमिक चौकशी अंती प्रकरण बंद होत असल्यास अशा अंतिम निर्णयाची नोंदीची प्रत खबर देणाऱ्या व्यक्तीस तात्काळ 7 दिवसाच्या आत दिली पाहिजे आणि प्राथमिक चौकशीच्या अंतिम निर्णयाच्या नोंदीमध्ये प्रकरण बंद करण्यासंबंधाचे कारण मीमांसा नमूद केले पाहिजे. प्रथम खबरीवरून दखलपात्र अपराध घडला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधिकारी दखलपात्र अपराध नोंद करण्याचे कर्तव्य टाळू शकणार नाहीत. प्रथम खबरीवरून दखलपात्र अपराध घडला असल्याचे दिसून येत असल्यानंतरही प्रथम वर्दी अहवाल नोंद न करणारे पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे. सदरची प्राथमिक चौकशी करण्याचा हेतू हा सदर प्रकरणात दखलपात्र अपराध निष्पन्न होतो अगर कसे हे शोधण्यासाठी पासून ती प्राथमिक चौकशी ही प्रकरणाचा खरे खोटेपणा आजमावण्यासाठी नाही हे लक्षात घ्यावे. सदरची प्राथमिक चौकशी ही प्रामुख्याने खालील प्रकरणामध्ये करण्यात यावी किंवा येईल. 1. वैवाहिक वादविवादाची प्रकरणे किंवा कौटुंबिक वादविवाद, व्यापारविषयक अपराध, त्यानंतर वैद्यकीय निष्काळजीपणा संबंधाचे अपराध, लाचलुचपत, भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याखाली संबंधातील अपराध किंवा ज्या अपराधाची खबर देण्यास घटना घडलेपासून 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा विलंब झालेला आहे अशा प्रकरणांचीच फक्त प्राथमिक चौकशी करावी असे स्पष्ट केले आहे. ही प्राथमिक चौकशी सुद्धा कालबद्ध स्वरूपात केली पाहिजे. सर्वसाधारणपणे प्राथमिक चौकशी 15 दिवसाच्या आत पूर्ण केली पाहिजे. अशा प्रकारच्या विलंबाची वस्तुनिष्ठ कारण मीमांसा नोंद ही प्रत्येक दिवशी पोलीस ठाण्यातील दैनंदिनीमध्ये केली पाहिजे व त्याचे स्वतंत्र अभिलेख ठेवले पाहिजे. सर्व प्रकारच्या दखलपात्र अपराधासंबंधीची खबरी मग अपराध दाखल केला असो की त्या संबंधाची प्राथमिक चौकशी करण्याचे नियोजित केलेले असो, खबर याबाबत पोलीस ठाणे दैनंदिन कटाक्षाने व बिनचूकपणे नोंदविल्याच पाहिजे. तसेच प्राथमिक चौकशी करण्यासंबंधीचा निर्णय पोलीस ठाण्याच्या दैनंदिनीमध्ये नोंदविला पाहिजे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रथम वर्दी अहवाल नोंद करताना सर्वसाधारणपणे प्रश्न जे विचारायचे असतात ते आपल्याला माहीत आहेच. विशेषतः 7WH क्वेश्चन्स जे आहेत, म्हणजे WH म्हणजे एखादी घटना कोठे घडली आहे, केव्हा घडली आहे, कोणी केलेली आहे, कोणाचा हेतू आहे, कोणता हेतू आहे, त्यानंतर ती अपराधाची वेळ काय आहे, अपराधामधील आरोपी कोण होते, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले पाहिजे. अपराधाचे स्वरूप, अपराध घडला तारीख, वेळ, ठिकाण, अपराधाचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, अपराध करतेवेळी वापरलेली हत्यारे, साधने, वाहने याबाबतच्या तपशिलांची नोंद आपण घेतली पाहिजे.